नमस्कार मित्रांनो, मी आर.एस. पावरा. आज आपण ड्रायव्हिंग लायसन्सचं फॉर्म कसे भरतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. बघा, आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन आधी अप्लाय करावं लागतं ड्रायव्हिंग लायसन्ससाठी. टू व्हीलर, फोर व्हीलर याच्यासाठी आपण अप्लाय करायचं असेल तर आपण स्वतः आपल्या घरी बसून आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो मित्रांनो. तर चला मित्रांनो आपण भरू. काय प्रोसेस काय असते भरायची ते आपण बघू. Googleवरती यायचंय, परिवहन असं नाव लिहायचं मित्रांनो. परिवहन. हे बघा परिवहन नाव लिहिलंय. इथे टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर तुम्ही इथे होम परिवहन सेवा मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट वरती टॅप करायचंय. इथे फर्स्ट वेबसाईट दिसते, इथे टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला हे बघा एक पोर्टल दिसेल परिवहन सेवा. आता मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही वेबसाईट आहे मित्रांनो. इथे लॉग इन वरती यायचंय. कुठे 2 नंबरला टॅप करायचं. सारथी लॉग इन. इथे टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. सडक परिवहन और राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार. आता भारत सरकारची ही वेबसाईट आहे. आपण आपल्या घरी बसून कसं भरू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. बघा आता इथे लॉग इन दिले. तर सुरुवातीमध्ये इथे यायचं मित्रांनो. प्लीज सिलेक्ट द स्टेट फ्रॉम वेअर द सर्व्हिस इज टू बी टेकन. आता आपलं हे काय म्हणताय की तुमचं स्टेट चॉईस करा. आता तुमचं आपलं स्टेट काय आहे? मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. हे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. बघा आर-टी-ओचं पूर्ण तुम्हाला याला कट करून द्यायचंय. पूर्ण दिसतंय बघा. ॲप्लिकेशन आणि फाईल युअर ग्रीव्हन्स. आपल्याला अप्लाय फॉर लर्निंग लायसन वरती जायचंय. हे बघा इथे सर्व तुम्हाला दिसेल. ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाय अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स. आता इथे आपल्याला सुरुवातीमध्ये जायचं. आपल्याला कोणती लायसन तयार करायचे? अप्लाय फॉर लर्निंग लायसन. सुरुवातीमध्ये लर्निंग लायसन असते. इथे टॅप करायचं मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला फॉलोइंग आर द स्टेज ऑफ ॲप्लिकेशन फॉर अप्लाय लर्निंग लायसन. आता जसं ही पूर्ण तुम्ही एक एक कॅरेक्टर रीड करून घ्यायचंय. नंतर कंटिन्यू करायचंय. इथे कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो बघा इथे 3 ऑप्शन दिले असेल. सिलेक्ट कॅटेगरी इफ रिक्वायर आणि जनरल. आपल्याला इथे काय करायचंय? जनरल सिलेक्ट करायचं आणि हे 3 ऑप्शन दिले इथे वरती असंच टिक करायचंय. टिक केल्यानंतर सबमिट करून द्यायचंय मित्रांनो. इथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. सबमिट विथ आधार ऑथेंटिकेशन, सबमिट विदाउट आधार ऑथेंटिकेशन. आता तुमच्याकडे आधार अवेलेबल असेल तर तुम्ही आधार टिक करायचं. आधार नसेल तर तुम्ही विदाउट आधारने तरी तयार करू शकता, फॉर्म भरू शकता. तर मी विदाउट आधारने तुम्हाला भरून दाखवतो. हे बघा विदाउट आधार सिलेक्ट केलं. नंतर सबमिट केलं मी. सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी माझा नंबर रजिस्ट्रेशन करतो. हे बघा मित्रांनो आता नंबर फिलअप केल्यानंतर मी जनरेट OTP वरती टॅप केलंय. इथे टॅप केल्यानंतर OTP येणार आहे मला. बघा मित्रांनो एंटर OTP हॅज. आता मोबाईलमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये बघायचंय OTP बघायचंय मित्रांनो. बघा मित्रांनो OTP फिल केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? ही OTP फिल केली मी. माझ्या मोबाईलवरती आलेलं ते ऑथेंटिकेट विथ स्वार्थी. आता इथे व्हेरीफाय करायचंय. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल मित्रांनो. बघा आता मोटर व्हेकल डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आता हे संपूर्ण माहिती न चुकता आपल्याला फिलअप करायचं मित्रांनो. आधी सुरुवातीमध्ये आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलं होतं. आता RTO ऑफिस कुठला आहे आपला ते सिलेक्ट करायचंय. MH 36, MH 28, MH 34 असं दिले. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असेल ते हे तुम्हाला RTO ऑफिसचा नंबर असेल. मित्रांनो बघा आता फॉर एक्झाम्पलसाठी मी हे MH 47 देतोय. तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचं कंपल्सरी सिलेक्ट करायचं असतं. नंतर आपल्याला आपला पिन कोड इथे फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला नेम ऑफ द ॲप्लिकंट. आता मित्रांनो बघा मी ऑलरेडी माझी लायसन काढले म्हणून मी तुम्हाला फक्त डेमो दाखवते कोणत्या पद्धतीने आपल्याला फिलअप करायचं आहे फॉर्म.
फर्स्ट नेम तुमचं टाकायचं, मिडल नेम वडिलांचं नाव आणि लास्ट नेम काय असेल सरनेम. नंतर इथे सिलेक्ट करायचं मित्रांनो, रिलेशन काय आहे तुमचं, फादरचं डिटेल भरायचं का, तुम्हाला मदरचे डिटेल भरायचं का, हजबंड किंवा गार्डियनचे. आता तुम्ही त्याच्यापैकी कोणतंही सिलेक्ट करायचंय. मी फादरचं केलं. इथे बघा फादर नेम, मिडल नेम आणि सरनेम त्यांचं हे सर्व डिटेल फुल नेम मी इथे फिलअप केलंय. नंतर तुम्हाला फुल नेम एज पर रेकॉर्ड, आता न्यू फुल नेम इथे आपल्याला रेकॉर्ड करायचं असेल. तुमच्याकडे नवीन नेम असेल, फुल नेम एज पर रेकॉर्ड, रेकॉर्ड मध्ये कोणतं नाव आहे तुमचं आधार मध्ये बघायचं, ते रेकॉर्ड मध्ये ते नाव टाकायचं, फुल नेम टाकायचं तुमचं. तुमचं जे फर्स्ट नेम तुम्ही इथे फिलअप केलं होतं ते इथे पूर्ण नाव टाकायचं तुमचं. नंतर जेंडर चॉईस करायचं मित्रांनो, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल तुमचं ते सिलेक्ट करायचंय, मेल सिलेक्ट करून द्यायचंय. नंतर इथे बघा एज, डेट, मंथ, इयर्स आपल्याला सिलेक्ट करायचं. इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एज टाकायचे मित्रांनो. इथे एज टाकल्यानंतर फिलअप केल्यानंतर इथे प्लेस ऑफ बर्थ, आता आपलं विलेजचं नाव टाकायचं. तुमचं कुठे जन्म झालाय ते विलेजचं नाव टाकायचंय, किंवा सिटीमध्ये झालं असेल तर सिटीचं नाव टाकायचंय. नंतर आपलं कंट्री बर्थ, आता हे बघा ऑटोमॅटिक इथे ऑप्शन येणार आहे कोणत्या देशामध्ये तुमचा जन्म झालाय, ते इंडिया करायचं इथे. नंतर क्वालिफिकेशन चॉईस करायचं मित्रांनो. आता तुमचं बघा 8वी पास असेल, 10वी 12वी पास असेल, किंवा तुम्ही डिप्लोमा झाला असेल, किंवा ग्रॅज्युएट झाला असेल, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल, किंवा ITI झालं असेल, एम.फिल, PhD जे असेल ते तुम्ही तुमचं एज्युकेशन झालं असेल ते सिलेक्ट करायचं. तुमचं काहीच एज्युकेशन झालं नसेल तर लिटरेस हे हे ऑप्शन चॉईस करायचं. इथे चॉईस केल्यानंतर पुढे जायचं मित्रांनो. इथे 10+12 असं 10वी पास झालंय. नंतर आपल्याला ब्लड ग्रुप चॉईस करायचं. तुमचं ब्लड ग्रुप माहित असेल तर तुम्ही इथे फिलअप करायचं, असं सिलेक्ट करायचं. नंतर लँडलाईन नंबर, तुमचं घरचं लँडलाईन नंबर असेल तुमच्याकडे तर फिलअप करायचं, नंतर सोडून द्यायचं. ईमेल ID फिलअप करायचं असेल तर करायचं, नाहीतर सोडून द्यायचं. हे सोडलं तरी चालतं. ऍप्लिकेशन मोबाईल नंबर, आता आपण जसं रजिस्ट्रेशन OTP आपण व्हेरीफाय केलं होतं ते नंबर आपलं आलं. नंतर आपला इमर्जन्सी मोबाईल नंबर, आता तुम्हाला अल्टरनेट दुसरा नंबर द्यायचा असेल घरचा मोबाईल नंबर तर तुम्ही इथे फिलअप करू शकता मित्रांनो. नंतर आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क्स 1, आता स्कार्स इन हेड मोबाईल सॉरी मोल ऑन राईट, तुम्हाला तीड कुठे आहे का तुमच्या शरीरावरती ते तुम्हाला इथे डिस्क्राईब करायचं आहे. नंतर आपल्याला हे पण सेम प्रोसेस आहे. आपलं मार्किंग आहे का आपल्या बॉडीवरती, कुठे काय आयडेंटिफिकेशन आहे का, किंवा मोल आहे का, ते तीळ आहे का तुमच्या बॉडीवरती ते इथे डिस्क्राईब करायचं आहे. हा तुम्ही म्हणजे हातावर असेल तर ते हँड, आर्म जे असेल ते तुम्ही डिस्क्राईब करून द्यायचं इथे. नंतर आपला ॲड्रेस फिलअप करायचा मित्रांनो. प्रेझेंट ॲड्रेस काय असेल, प्रेझेंट ॲड्रेस महाराष्ट्र. नंतर डिस्ट्रिक्ट काय असेल आपलं, ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं इथे, स्वतःचं डिस्ट्रिक्ट. नंतर आपल्याला तहसील सिलेक्ट करायचं. नंतर टाउन म्हणजे विलेज आपलं इथे टाईप करायचं. नंतर आपल्याला हे बघा हे सोडून द्यायचंय मित्रांनो, हे सोडून द्यायचंय. पुढे यायचे लँडमार्क, आपल्या कोणत्या, आता जसं तुमचं एका मोठ्या सिटीच्या रोड ट्रान्सपोर्टला तुमचं विलेज असेल तर ते नाव टाकायचं. नंतर तुमचं गावचं नाव टाकायचं. नंतर पिन कोड नंबर टाकायचा मित्रांनो. नंतर तुम्हाला ड्युरेशन ऑफ स्टे अँड प्रेझेंट ॲड्रेस, आता आपण किती वर्षापासून त्या गावी राहतोय ते वर्ष आणि मंथ टाकायचं आपल्याला. नंतर आपल्याला बघा मित्रांनो, प्रेझेंट ॲड्रेस म्हटलं इथे परमनंट ॲड्रेस, आता परमनंट ॲड्रेस आपलं सेम असेल तर सेम करायचं, किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहताय परमनंट ॲड्रेस असेल तुमचा तर तो ॲड्रेस फिल करायचा, सेम टू सेम फिल करायचं. मी सेम करतो कारण माझा सेम ॲड्रेस आहे. नंतर मित्रांनो बघा, आता सिलेक्ट क्लास ऑफ व्हेकल्स, आता कोणत्या क्लाससाठी तुम्हाला लायसन काढायचे, तुमची LL डिटेल्स, DL डिटेल्स, बायोमेट्रिक. आता बघा मित्रांनो, आता तुम्हाला मोटरसायकलसाठी काय लागणार आहे, मोटरसायकल विदाऊट गिअर. आता मोटरसायकल विदाऊट गिअर काय असते हे तर स्कूटी तुम्हाला माहिती आहे. मोटरसायकल विथ गिअर असं हे सिलेक्ट करायचं. मोटरसायकलसाठी हे ट्रान्सफर हे सिलेक्ट करायचं. नंतर ह्या सिम्बॉलला टॅप करायचं. हे मग इकडे येऊन गेलं बघा मित्रांनो, मोटरसायकल विथ गिअर नॉन ट्रान्सपोर्ट MCWG. आता तुम्हाला फोर व्हीलर साठी करायचंय, फोर व्हीलर साठी पण करायचंय तर लाईट मोटर व्हेकल्स LMV हा सिलेक्ट करायचा ऑप्शन, नंतर इथे द्यायचं. हे दोघं ऑप्शन येऊन गेले मित्रांनो बघा. आता ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे इज द ऍप्लिकंट ट्रेन फ्रॉम ड्रायव्हिंग स्कूल, आता
तुम्ही कुठे प्रशिक्षण घेतलंय का, नसेल तर इथे सोडून द्यायचंय. आता डिक्लेरेशन फॉर्म भरण्याचे इम्पॉर्टंट असतं मित्रांनो, कारण हे डिक्लेरेशन फॉर्म व्यवस्थित भरायचं आहे, कारण हे मिस्टेक झाले तर तुमचं फॉर्म सबमिट होणार नाही. तर बघा मित्रांनो, आता सेल्फ डिक्लेरेशन इथे टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला फक्त आर यू एबल टू डिस्टिंग्विशिंग विथ इच आय असं म्हटलंय ना, तर इथे एस लागेल. बाकी ठिकाणी नो नो करून द्यायचं. इथे नो 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 नो. आता इथे सबमिट करून द्यायचं मित्रांनो. हे बघा इथे हे टिक करायचं, इथे सबमिट करून द्यायचं. कारण हे तुमचं डिक्लेरेशन फॉर्म भरलं गेलं मित्रांनो. इथे भरलं गेल्यानंतर तुम्ही ओके करून द्यायचं. नंतर आपल्याला आय एम विलिंग टू डोनेट माय ऑर्गन्स इन केस ऑफ ऍक्सिडेंटल डेथ. आता तुम्ही तुमचं ऍक्सिडेंट झाल्यावर नंतर तुम्हाला ऑर्गन डोनेट करायचंय का असं विचारता येते. तुम्हाला करायचं असेल तर हेच करायचं, नसेल तर नो करून टाकायचं मित्रांनो. बघा मी नो केलंय. आता बघा मित्रांनो, तुम्हाला हे सर्व झाल्यानंतर ही कम्प्लीट प्रोसेस झाली. आता तुम्हाला हे कॅपचा फिलअप करायचं आहे. कॅपचा फिलअप करायचं आहे. FVGUJ. हे बघा कॅपचा फिल केल्यानंतर तुम्ही एक मिनिट हे बघा, तो कॅपचा फिल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल व्यवस्थित चेक करून घ्यायचं. संपूर्ण डिटेल चेक केल्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस सबमिट करायची. इथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एंटर फर्स्ट नेम असं म्हटलंय. बघा मित्रांनो, आता संपूर्ण मी डिटेल तुम्हाला फिलअप करून दाखवलं नाही, कारण मी ऑलरेडी लायसन काढले म्हणून तुम्हाला सर्व ब्लँक दाखवलं. ब्लँक कसं भरायचं ते तुम्हाला एक एक डिटेल, तुम्हाला संपूर्ण डिटेल दाखवली या व्हिडिओमध्ये. आणि संपूर्ण डिटेल फिल केल्यानंतर हा सबमिट होणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन एक फॉर्म येणार आहे. आणखी जी पुढची प्रोसेस असेल मित्रांनो, ती पुढची प्रोसेस सबमिट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी अपलोड करेल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.